तर मित्रांनो, मी आता आलेलो आहे ते म्हणजे कल्याण स्टेशनला आणि आपल्या इकडनंच ट्रेन आहे. सो आम्ही निघालो आहे, आता प्रवास सुरू होणार आहे. हे माझे दोन मित्र फुल बॅग बी एकदम तयारीत. हॅलो हॅलो. जर आपण आता बाहेरचा नजारा बघू तर मस्त असा हिरवगार झालं सगळीकडे. सगळ्यांनी कदा त्या मोबाईलमध्ये अडकलेला असतो मित्र, आणि हा एक मित्र. तो मित्रांनो आम्ही आता कर्जतला आलेलो आहे आणि ते वडापाव आता घेतलेला आहे. हे नमस्कार मंडळी आणि स्वागत आहे तुमचं परत नवीन एका भन्नाट ब्लॉगमध्ये. तर आज मी आलेलो आहे ते म्हणजे लोणावळ्यामध्ये. तो थंबनेलवरनं अंदाज आला असेल मी आज कुठे आलेलो आहे. तर आता आम्ही चेक इन करणार आहोत मेरिटास हॉटेलमध्ये. तर आजचा पूर्ण जो असणारे ब्लॉग त्या पूर्ण धमाल मस्तीत आम्ही दाखवणार आहोत आणि पूर्ण दिवस आम्ही काय करतो काय नाही. तर होप तुम्ही सगळे मस्त असाल आणि पूर्ण ब्लॉग पण बघाल माझा. तर चला माझ्याबरोबर मेरिटास हॉटेल. मित्रांनो, जसं आपण लोणावळा स्टेशनच्या बाहेर येतो तसं आपण बघू शकता ते लोणावळ्याच्या बाहेर रेल्वे इंजिन ठेवलेलं आहे. आणि हे बघा, हे सगळ्यात जुनं आणि पहिलं भारतातलं इंजिन आहे असं बोलतात. पण मेंटेन काहीच केलं नाही, खराब झालं. मित्रांनो, आम्ही आलेलो आहे ते रामकृष्ण हॉटेलमध्ये. तर रोटी घेतलेली आहे आणि व्हेज कोल्हापुरी आहे आणि सगळीजण जेवायला बसते. फायनली आपण एंटर केलेलं आहे मेरिटास क्रिस्टलमध्ये. हे हॉटेल आहे आणि ते आपण आता चेक इन करणार आहोत. चला माझ्याबरोबर. इकडे पार्किंग एरिया आहे हा पूर्ण, आणि आता इकडनं आपल्याला आतमध्ये जायचं आहे. इकडे चेक इन केलेलं आहे, रिसेप्शन एरिया आणि हा पूर्ण एरिया आहे. मित्रांनो, आपल्याला रूम ॲलोकेट झालेली आहे. आता तुम्हाला मी रूम टूर देतो आणि कशी आहे रूम ते तुम्ही बघा. आपल्याला रूम भेटलेली आहे 203. पण आतमध्ये जाऊया. इकडे लॉकर आहे, चप्पल ठेवायला आहे. इथे सोफा आहे बसायला, ते वर्क स्पेस दिलेले. इकडे बेड वगैरे. हाय, रिलॅक्स करतो आहे मित्र आहे. आणि बाय द वे इथे वरती पण आपल्याला आहे, सो इथे पण झोपू शकतो. आणि तुम्हाला आता इकडचा व्ह्यू दाखवतो. इथे हा असा व्ह्यू आहे. मित्रांनो, एक मस्त असा म्हणजे एक स्कॅम नाही बोलू शकत, पण एक असा सीन झाला आमच्याबरोबर की जो मला माहीत नाही की आता हा सगळ्यांबरोबर झाला आहे की बाकी कोणाबरोबर पण झाला असेल ह्याच्या आधी, तर मला माहीत नाही. पण इट्स अ रिक्वेस्ट टू अगोडा. बघ, माझं काय वैर नाही त्या अगोडाबरोबर किंवा कोणाबरोबर, पण आमचा असा एक सिनारिओ झालेला आहे की आम्ही 1 महिना आधी बुकिंग केलेली. ओके. आणि बुकिंगच्या वेळेस ना त्यांनी क्रेडेन्शियल फक्त डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड असं दोघांचं विचारलेलं. आणि माझ्या मित्रांनी डेबिट कार्ड होतं त्याच्याकडे म्हणून त्यांनी डेबिट कार्डवरनं एंट्री दिली. पण त्याच्यानंतर आता जस्ट 2 दिवस जेव्हा बाकी होते इकडे येण्याच्या आधी, तेव्हा त्यांचा एक मेल येतो स्टेटिंग दॅट की तुमचं क्रेडिट कार्डवरनं तुमचं क्रेडिटचे जे काय इनिशियल्स असतील किंवा काय असतील ते तुम्ही पाठवा, म्हणजे इन्फॉर्मेशन. तर आता मला फक्त हा एकच प्रश्न होता की तुम्ही जेव्हा अगोडावरनं तुम्ही जेव्हा बुकिंग साईट देता त्याच वेळी हा ऑप्शन पण ठेवला पाहिजे की जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर आणि तरच तुम्ही पुढे जा. कारण की आता बघा, माझ्यासारखा जो माणूस आहे जो क्रेडिट कार्ड वापरतच नाही कधी, मग तशा माणसाही काय करायला पाहिजे. आणि त्यांनी असं पण सांगितलं की जर का तुम्ही क्रेडिट कार्ड नसेल तुमच्याकडे तर 2 तासाच्या आत तुम्ही करायचं आहे, नाहीतर बुकिंग कॅन्सल होईल. आता माझ्यासारखा माणूस जो नाही वापरत त्यांनी मग कसं काय मॅनेज करायचं. तर माझा फक्त एकच रिक्वेस्ट आहे अगोडांसाठी की तुम्ही जर का असं म्हणजे काय असेल तुमच्याकडे तर पहिलेच तुम्ही सांगून ठेवा की बाबा हे असा तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे तर आणि तरच तुम्ही पुढे जा, नाहीतर मग जाऊ नका. म्हणजे डेबिट आणि क्रेडिट दोन्ही ऑप्शन ठेवा, असं माझं एक वैयक्तिक मत आहे. आणि तुमचं काय मत असेल तर तुम्ही पण मला नक्कीच सांगू शकता. आता ही बुकिंग साईटचा असा एक छोटासा होतात ना, एक तुम्ही चेंजेस करा असं मला तरी वाटतं. जर केला तर बेटर होईल. कारण की काही लोक, सगळीच लोक क्रेडिट कार्ड वापरतात असं नाही आहे. तर काही जण आहेत ती क्रेडिट कार्ड वापरतात. आता माझ्या मित्राकडे होतं क्रेडिट कार्ड म्हणून त्यांनी यूज केले किंवा आणि तो एक हॉटेल इंडस्ट्रीमधला पण होता, हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पण होता. सो त्याला हे सगळ्या गोष्टी थोड्याफार माहिती आहेत. आता माझ्यासारख्या माणसाला नाही माहिती क्रेडिट कार्डचा काय असतो हिशोब वगैरे.
मग तशा माणसाने काय करायला पाहिजे. तर म्हणून मग तो एक बोलतो ना, मग आता ऐन टायमाला मग प्लॅन पूर्ण फिरवायला लागतो आपल्याला किंवा चेंज करायला लागतो. तर मग ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड व्हायला पाहिजे. म्हणून अगोदरनी जर का ते थोडेफार ऑप्शन्स जे आहेत ते चेंज केले तर बरं होईल. एक तर तुम्ही आधीच सांगा बुकिंगच्या वेळेस की बाबा तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर आणि तरच तुम्ही पुढे जा, नाहीतर मग नका जाऊ पुढे. म्हणजे हा एक नम्र विनंती आहे. आणि बस एवढंच सांगायचं आहे अगोड्यावाल्यांना, बस बाकी काय नाही. थँक्यू. म्हणजे हे तुम्हाला मला इन्फॉर्मेशन ही द्यायची होती, माझ्या वैयक्तिक मग तुम्हाला मांडलं, बाकी तुमच्यावरती आहे. हा आपला खिडकीतनं बाल्कनीतला व्ह्यू आहे. मस्त आहे व्ह्यू आणि भारी वाटतं एकदम. आता मस्त आम्ही आता रिलॅक्स करतो आहे आणि विचार झाला या सॉन्गवरती आता एक रील काढावी. हो मंडळी, आता मस्त संध्याकाळ झालेली आहे, खूप छान. आणि इथे वातावरण पण खूप शांत आहे, मस्त आहे एकदम. आणि आता आपण इकडे एक 2-3 फोटोज घेणार आहोत आपल्या थंबनेलसाठी. त्याचबरोबर त्या साईडला आपण चेक करणार आहोत, म्हणजे पूलच्या इकडे. तर पूल पण दाखवतो तुम्हाला 2 मिनटं. म्हणजे मी तिकडे चाललेलो आहे, तर पूल दाखवून घेतो कसा आहे पूल बघा. तर इथे बघू शकता, इकडे बसण्यासाठी जागा आहे, म्हणजे पूलमधनं आल्यावरती आराम करायसाठी. करंटली पूल तर बंद आहे, सो पूलमध्ये आपल्याला उतरता येणार नाही पावसामुळे. पाऊस पण असा मस्त भरलेला आहे. बाकी तुम्हाला ओव्हरऑल इकडचा व्ह्यू पण दाखवतो. इकडे फोटोज वगैरे म्हणून खूप छान येतात, मस्त वाटतात. आणि हा सगळा आजूबाजूचा परिसर आहे. तर आता पूल बघितला, इकडे आजूबाजूला तेवढंच भाग आहे, म्हणजे जास्त काय नाही तिथे. आता गेम झोनमध्ये जाऊया. गेम झोनमध्ये काय काय ते पुढे चला. सो मित्रांनो, आता आपण एंटर करणार आहोत गेम झोनमध्ये, जो आहे इकडे. लेट्स चेक काय काय आहे गेम झोनमध्ये. हो हो, इकडे आहे बिलियर्ड्स, नंतर हा फुटबॉलचा गेम आहे, टाइमपास, साप शिडी सगळ्यात फेवरेट, लुडो, नंतर चेस, कॅरम, बरेच गेम्स आहेत. आणि लाईट्स वगैरे पण खूप छान आहेत, एकदम ॲस्थेटिक. त्याचबरोबर इथे टेबल टेनिस पण आहे. तर आपण हा गेम पहिला ट्राय करूया, जमते का आपल्याला बघूया. सो इकडे आम्ही राहिलेलो. सो हा नाईट व्ह्यू आहे मेरिटसचा. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण जाणार आहोत नाश्ता करायला. मेरिटसवाल्याने आपल्यासाठी काय नाश्ता ठेवला आहे ते बघूया, चला. इकडे ब्रेड आहे टोस्ट करायला, जाम आणि हनी. हे नको ते रंगर कर. हे इकडे सँडविच आहे, बॉइल्ड अंडी, मूंगची भाजी, हे भाजी आहे, पुरी आहे, पराठा, उपमा, ज्यूस. इकडे सगळे आपल्याला डेझर्ट आहेत, जसे केक आहे, कुकीज आहेत आणि चहा कॉफी. गाइस, वन लास्ट टाइम हस्ता ला विस्ता लागू टू दिस प्रॉपर्टी. सो मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत मॅप्रोमध्ये. आणि सगळ्यांना माहिती असेल इथे आम्ही टेस्टिंग वगैरे सगळं केलेलं आहे, ग्रीन ॲपल वगैरे सगळं घेतलेलं आहे. तिकडे दुधाचे पदार्थ आहेत ते पण बघितलेले आहेत. मॅप्रो गार्डनच्या बाहेर एक मस्त असा जोकर आहे, आणि जो त्याच्या सॉन्गवरनं वेगवेगळी आपली कला दाखवतो आहे. आणि आपल्याला वाटलं तर आपण त्यांना पे करू शकतो, जेवढं असेल तेवढं. सर आपण त्याची कला बघूया आता. खूप मस्त करतो तो, आणि 1 लाईक त्याच्यासाठी पण द्या असं मला वाटतं. आणि एवढी मेहनत करतो तो, खूप भारी वाटतं बघायला पण.
इथे हा बॅक साईड आहे मॅप्रो गार्डनचा. इकडे तर हा एक कॅफे आहे. इकडे पूर्ण तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी घेऊ शकता ज्या आपण आता बघितल्या. हा गार्डन टाईप आहे. चला पुढे जाऊया. तो हे बघा इकडे रेस्टॉरंट ह्या साईडला आहे, पार्किंग इकडे आणि वॉशरूम पण इकडे. तर हा पण मॅप्रोचंच आहे. रेस्टॉरंट आहे. आपल्याला तिकडनं जाऊन बघू, आपण कुपन वगैरे घेऊ आणि बघू काहीतरी ट्राय करू इकडचं. सो फायनली मंडळी आपला हा ब्लॉग मी इथेच संपवतो. शेवटचं जेवण जेवायला आलो आहे मी इकडे लोणावळ्यातलं, ते म्हणजे पंजाबी विलेज या रेस्टॉरंटमध्ये. तर आपला ओव्हरऑल ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्कीच सांगा आणि आवडला तर लाईक द्या, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. त्याच्यावर बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या पुढच्या ब्लॉगची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत बाय बाय.